तर जय शिवराय मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र ज्या नवीन योजनेचे अपडेटची वाट पाहत होते, त्या योजनेसंबंधित नवीन ची वाट बघत होते, अशा संपूर्ण शेतकऱ्यांसाठी एक नवीन अशी खुशखबर आणि फार मोठा अपडेट इथं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। त्याच बाबतीत एक नवीन त्यांनी निर्गमित केलेला आहे। तर चला मी गोष्ट करतोय नमो शेतकरीचा नवीन 6वा हप्ता कधीपर्यंत येणार आहे आणि त्याच बाबतीत एक नवीन निर्गमित झालेला आहे। नवीन ची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मी योगेश दांडगे तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राइब करा। खाली दिलेलं जे काय पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून शेतकरी या विचारामध्ये होते की येणारा नवीन 6वा हप्ता नमो शेतकरी योजनेचा कधीपर्यंत येणार आणि या सर्व गोष्टींचा विचारधारणा केली जात होती, एक विचारपूस केली जात होती। पण या निधीला थांबवल्या गेलेलं होतं, कारण या निधीचं वितरण झालेलं नव्हतं। राज्य सरकारच्या हातामध्ये हे जे काही निधी होता तो आतापर्यंत आलेला नव्हता। हा निधी येण्यासाठी सेंट्रलाइज बँकेकडून हा निधी राज्य सरकारच्या अकाउंटवरती येतो, त्यामुळेच या निधीला आतापर्यंत थांबवण्यात आलेले होते। आणि अखेर 26 मार्च रोजी याच बाबतीत निर्गमित करून या निधीस परवानगी देण्यात आलेली। 1642 कोटी हा निधी इथं देण्यात आलेला आहे। आणि काही शेतकरी म्हणतील की हा निर्गमित करून काय होणार आहे, तर मी अगोदरच तुम्हाला सांगितले, जेव्हा हा जो काय निधी आहे राज्य सरकारच्या अकाउंटमध्ये प्राप्त झाला आणि त्यांनी जर का विचार केला की एका मिनिटाच्या आत सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हा निधी प्राप्त होत असतो, तर त्याच्यामुळेच ही गोष्ट महत्त्वाची आहे। आणि जवळपास 96 लाखच्या वरती शेतकऱ्यांना हा हप्ता इथं प्राप्त होणार आहे। आणि मित्रांनो, आपण जर का बघितलं की सर्वीकडे शेतकरी जो आहे तो चिंतित पडलेला आहे की येणारा नमो शेतकरीचा हप्ता कधीपर्यंत येणार आहे। आणि गोष्ट अशी झाली आहे की रमजानचा महिना चालू आहे, आपला सण गुढीपाडवा सुद्धा इथं आलेला आहे, त्याच गोष्टीमुळे इथं थांबवण्यात आलेलं होतं। पण आता गोष्ट अशी आहे की हा जो काय निधी आहे राज्य सरकारकडे इथं प्राप्त झालेला आहे आणि लवकरात लवकर म्हणजे हा मार्च एंडिंगच्या अगोदरच हा जो काय निधी आहे तो शेतकऱ्यांना वाटप करण्यात येईल। अशी लवकर 100% हा निधी इथं शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये प्राप्त होणार आहे, मार्च एंडिंगच्या अगोदरच होणार आहे। ठीक आहे, तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।